मागील भागामध्ये आपण बघितलं, पूर्वीनं समोर बघत विचारलं, ती झोपली केव्हाच? अंजू हसत म्हणाली. तानी तिच्या कुशीतच झोपलेली होती. मुकेश हसत म्हणाला, आज तिनं डान्सच इतका केलाय, अजून काय होणार मग? आता पुढे. तुझा छान लळा लागला हा तिला, असं वाटत होतं की तुझीच लेक आहे ती. शीलाबाई हसत म्हणाल्या. तेच पूर्वीला जोरात ठसका लागला. अहो जरा हळू. मुकेश तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत म्हणाला. पूर्वीने इकडे तिकडे बघतच त्याच्या हातातून तो ग्लास घेतला आणि खाली मान घालून पाणी पिऊ लागली. तो काळजीनं बघत होता तिला. अहिल्याबाई आणि शीलाबाई एकमेकींकडे बघून हसत होत्या. दिनेशराव अहिल्याबाईंजवळ जात हळूच म्हणाले, तुमच्या मनात तसलं काही चाललेलं नाही आहे ना? आता काही विचारू नका, मी बोलते तुमच्यासोबत नंतर, अहिल्याबाईही त्यांना हळूच म्हणाल्या. इकडे रुद्रांश व अंजू पण एकमेकांना इशारा करून हसत होते. सगळ्यांच्या अशाच गप्पा चाललेल्या होत्या. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थांबून सगळेजण घरी जाण्यासाठी निघाले. सौरभ त्याची कार घेऊन पिया, मधू आणि ईशाला तिघींनाही घरी सोडण्यासाठी गेला. अंजू, शीलाबाई व अहिल्याबाई रुद्रांशच्या गाडीमध्ये होत्या, तर मुकेश दुसऱ्या गाडीमध्ये पूर्वी, तानी, राहुल आणि दिनेशरावांना घेऊन घराकडे निघाला. आई, आज जेवताना तुमचं काय चाललं होतं? रुद्रांशने कार चालवता चालवता अहिल्याबाईंना विचारलं. जेवताना? नाही, कुठे काय चाललं होतं? त्या खांदे उडवत म्हणाल्या. आई, तू पण नाही सांगणार का मला? अंजूनं मागे वळून शीलाबाईंकडे बघत विचारलं. त्या न समजून म्हणाल्या, कशाबद्दल बोलतीयस तू? रुद्रांशनं कार थांबवली. तो मागे बघत म्हणाला, आई, मला कळलंय सगळं. मुकेश आणि पूर्वीताईबद्दल काहीतरी चाललंय तुझ्या मनामध्ये, हो ना? अहिल्याबाई हसल्या आणि म्हणाल्या, बरं झालं तुला कळलं. तूच बोल आता मुकेशसोबत. चांगला मुलगा आहे. मी पूर्वीसोबत बोलते. दोघांनीही एकसारखेच दिवस पाहिले आहेत, त्यामुळं एकमेकांना साजेसे पण आहेत आणि एकमेकांना समजूनही घेतील ते. मला कळतंय आई की तुला ताईचं घर बसलेलं पुन्हा पाहायचं आहे. तुझी निवड पण योग्य आहे, पण आपण लगेच पुढची बोलणी करण्यात अर्थ नाही, रुद्रांश शांतपणे म्हणाला. का? त्यांनी थोडंसं गडबडून विचारलं. अगं, त्यांनी पण एकमेकांना पसंत करायला नको का? रुद्रांशनं विचारलं. मुकेशला पूर्वी आवडलीये हे मी खात्रीनं सांगते, शीलाबाई त्याच्याकडे बघत म्हणाल्या. आणि राहिला पूर्वीचा प्रश्न, तर तिला मी समजावते, अहिल्याबाई पण लगेच म्हणाल्या. रुद्रांशने अंजूकडे पाहिलं. तो तिला याबद्दल विचारेल असं वाटलं नव्हतं. लग्नाआधीच तो तिचं घरातल्यांच्या बाबतीत मत घेत आहे हे बघून तिचं मन सुखावलं. शीलाबाईंचंही तसंच होतं. मला पटतं यांचं बोलणं. तानीसाठी खरंच योग्य राहील हे. तिला तर ते आत्ताच इतके आवडतात. अंजू हसत म्हणाली. तो मग म्हणाला, ठीक आहे, पण तरी लगेच बोलायला नको. थोडा वेळ जाऊ देत. त्यांना एकत्र कसं आणता येईल याची प्लॅनिंग करूयात आणि मग बघूयात. ते ठीक राहील. दोघांनाही हो म्हणताना काहीच प्रॉब्लेम वाटणार नाही मग. अंजू रुद्रांशच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली. तुला करायचंय ते कर. मला फक्त त्या दोघांचं लग्न झालेलं पाहायचंय बस, अहिल्याबाई म्हणाल्या. होईल गाई, आपण करू, रुद्रांश पुढे बघत म्हणाला. चौघेही समाधानानं हसले. सगळ्यांना घरी सोडून राहुल, रुद्रांश व मुकेशसोबत बाहेर आला. आपण पुन्हा कुठे चाललो आहोत सर? राहुलनं रुद्रांशला विचारलं. कळेल थोड्याच वेळात. आणि मुकेश, तुझा मुद्दा खरा वाटू लागला आहे मला आता. कोणता सर? मुकेशनं रुद्रांशकडे बघत विचारलं. तू म्हणालास ना की ज्या माणसाचा मला कॉल आला होता त्याचा आणि गिरीशचा काहीतरी संबंध असेल म्हणून. मी आधी विचारच केला नाही. मला आणि सौरभला मारायला येणारी माणसं ते पुरावा घेण्यासाठीच आली होती आणि मला मारण्यासाठी सुद्धा, रुद्रांश सगळं आठवत म्हणाला. तेच तर सर, गिरीशला त्याचा बदला पूर्ण करायचा होता आणि त्या माणसाला ती बॅग पाहिजे असेल. पण असं एवढं इम्पॉर्टंट काय आहे त्यामध्ये? मुकेशनं त्याला विचारलं. इम्पॉर्टंटच असणार, त्याशिवाय तो मागे लागणार नाही, राहुल म्हणाला. रुद्रांशने एका ठिकाणी कार थांबवली. आपण पुन्हा केटरर्सकडेच आलो सर, राहुल रुद्रांशकडे बघत म्हणाला. रुद्रांश हसला आणि आत गेला. मुकेश व राहुल पण त्याच्या मागे गेले. आले सगळेजण? रुद्रांशने आत गेल्या गेल्या विचारलं. तिथला मॅनेजर पुढे येत म्हणाला. तुम्ही मेसेज केल्या केल्या मी सगळ्यांना बोलावलं आहे, फक्त निलेश नाही आला. निलेश? रुद्रांशनं साशंक होत विचारलं. 4च दिवस झाले होते त्याला जॉईन करून
आता फोन करतोय तर उचलत नाहीये. मॅनेजर कपाळावरचा घाम पुसत म्हणाला. आधीच रुद्रांशने एवढ्या रात्री बोलावलं म्हणून त्याला टेन्शन आलं होतं. हा तोच असणार ज्यानं लॉनमध्ये तो दगड आणि तार फिक्स केली होती. रुद्रांश या दोघांकडे बघत हळूच म्हणाला आणि मग तिथल्या सगळ्या माणसांकडे बघत म्हणाला, तुमच्यापैकी नाही ना कोणी तो दगड आणि तार लॉनमध्ये फिक्स केले? सगळ्यांनी घाबरून माना हलवल्या. रुद्रांशची तीक्ष्ण नजर सगळ्यांचे चेहरे वाचण्याचं काम करत होती. मॅनेजर रुद्रांशकडे बघत म्हणाला, हे सगळेजण गेली 3 वर्ष इथं काम करतायत सर, यांची गॅरंटी मी देतो. निलेशचा ॲड्रेस वगैरे तर असेल ना तुमच्याकडे? मुकेशनं त्याला विचारलं. रुद्रांश हसत म्हणाला, तो त्याचा खरा ॲड्रेस देईल असं वाटलं का मुकेश तुला? तो आलाच या कामासाठी होता. मॅनेजर, त्याचा फोटो तरी असेल ना तुमच्याकडे? हो आहे ना, मी सेंड करतो तुम्हाला. मॅनेजर मोबाईल काढत म्हणाला. त्यानं लगेच निलेशचा फोटो त्याला पाठवला. तो निलेश जर कधी दिसला किंवा त्यानं काही कॉन्टॅक्ट केला तर लगेच मला कॉन्टॅक्ट करा. रुद्रांश सगळ्यांकडे बघत जरबी सुरात म्हणाला. सगळेजण मान हलवत हो म्हणाले. हे तिघेही मग कारमध्ये येऊन बसले. उद्या सगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये हा फोटो पाठव राहुल. आणि हो, ट्रॅफिक पोलिसांनासुद्धा पाठव. हा निलेश लगेच काही शहर सोडून जाणार नाही. तो भेटला की फोन करणारा माणूस कोण आहे ते तरी शोधता येईल. रुद्रांश त्याला सूचना देत म्हणाला. मला काय वाटतं सर, ज्या माणसानं तुम्हाला कॉल केला गिरीशनं त्याच माणसाला ते सिरम विकलं नसेल ना? राहुलनं विचार करत विचारलं. मुकेश पण लगेच म्हणाला, किंवा हा तोच माणूस असेल ज्यांनी गिरीशला ते सिरम बनवायला सांगितलं असेल. दोन्ही पॉसिबिलिटीज नाकारता येणार नाहीत. मला 5 दिवस दिलेत त्यानं. या 5 दिवसांमध्ये त्याला शोधावं लागणार आपल्याला, नाहीतर मला पुरावे त्याला द्यावेच लागतील. रुद्रांश दूरवर नजर लावून विचार करत म्हणाला, ते पुरावे आहेत त्याच्या कॉपीज बनवल्या तर? म्हणजे आपल्याकडेही पुरावे कायमचे राहतील. राहुल म्हणाला. हो, हा बरोबर बोलतोय. मुकेश पण सहमती दाखवत म्हणाला. रुद्रांश काहीतरी विचार करत होता. त्यानं काहीच न बोलता कार स्टार्ट केली. या दोघांनीही एकमेकांकडे बघून खांदे उडवले. रुद्रांश घरी आला. उद्या भेटू आणि काय करायचे ते ठरवू. तोपर्यंत मी सांगितलेलं काम करून ठेवा. आणखी एक, त्यानं ज्या नंबरवरून कॉल केला होता तो पण चेक करा. मला नाही वाटत त्याचा उपयोग होईल, पण तरी करा चेक. रुद्रांश त्या दोघांना सूचना देत म्हणाला. ते दोघेही हो बोलून त्याला बाय करून गेले. रुद्रांश घरात आला. सगळेजण झोपलेले होते. तो त्याच्या रूममध्ये आला तर अहिल्याबाई तिथेच मागे डोकं टेकवून झोपलेल्या होत्या. सौरभ त्यांच्या मांडीवर डोकं टेकवून चांगलाच घोरत होता. रुद्रांश समाधानानं हसला. त्यानं आल्हादपणे सौरभला बेडवर झोपवलं. तो अहिल्याबाईंच्या जवळ जाऊन त्यांच्या डोक्यामागे उशी ठेवणार तितक्यात त्या उठल्या. अरे आलास तू? त्या डोळे चोळत म्हणाल्या. सॉरी, झोपमोड केली तुझी. रुद्रांश सौरभकडे डोळ्यांनी इशारा करत हळूच म्हणाला. अरे आत्ताच तर डोळा लागला होता. त्याही सौरभच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवत म्हणाल्या. महाराजांनी चांगली सेवा करून घेतलेली दिसतीये. तो सौरभकडे बघून हसत म्हणाला. त्याच्या मनावरचं ओझं आज कुठे कमी झालं होतं. हो, आज कुठे शांत झोप लागली असेल त्याला. त्याला कुरवाळत म्हणाल्या. सगळ्यांनाच. रुद्रांश हसत म्हणाला. चल तू पण झोपून घे, उद्या लवकर जायचं असेल ना? त्या सरळ होत म्हणाल्या. हो, तू झोप इथेच, मी जातो बाबा. रुद्रांश, नको नको, तुला तिथं झोप नाही यायची. मी जाते खाली. अहिल्याबाई उठत म्हणाल्या. मला तिथे नाही यायची की तुला इथे झोप नाही यायची? रुद्रांशने खटाळ हसत विचारलं. सौरभसारखी तू पण माझी घ्यायला लागलास का रे हा? त्या अलगत त्याच्या तोंडावर चापट मारत म्हणाल्या आणि चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आता कसं सगळं ठीक आहे. माझी दोन्ही मुलं माझ्याजवळ आहेत. मला अजून काही नको. रुद्रांशने त्यांचा हात पकडून त्यावर ओठ टेकवले. दोघेही समाधानानं हसले. अहिल्याबाई मग खाली गेल्या. रुद्रांशने कपडे बदलले. तो हळूच त्याच्या म्हणजे अंजूच्या रूममध्ये आला. ती आणि शीलाबाई बेडवरच झोपलेल्या होत्या. तो हळूच अंजूजवळ जात तिच्या बाजूला बसला. शांतपणे झोपली होती ती. तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर समाधान होतं. तो तिच्या चेहऱ्याला हात लावणार तेच शीलाबाई हलल्या. रुद्रांश पटकन उठला. त्या नादात त्याच्याकडून तिथलं अलार्म क्लॉक खाली पडून त्याचा आवाज झाला. काय पडलं? शीलाबाईंनी लगेच उठून विचारलं. अंजूलाही जाग आली. तिनं उठून लाईट लावली. कशाचा आवाज आला? शीलाबाईंनी डोळे चोळत विचारलं. काहीतरी पडलं बहुतेक. अंजू बाजूला बघत म्हणाली तशी ती दचकली. खाली रुद्रांश तोंडावर बोट ठेवून बेडला खेटूनच झोपलेला होता.
ती घाबरली. काय झालं, काय आहे तिकडे, असं बोलून शीलाबाई उठणार तेच अंजू पटकन त्यांना थांबवत म्हणाली, अगं आई, कशाला उठतेस, घड्याळ पडलंय, मला वाटलं उंदीर आहे म्हणून दचकले, झोप तू, मी ठेवते. अंजू पटकन खाली वाकून घड्याळ टेबलवर ठेवलं आणि लाईट बंद केली. रुद्रांशने सुटकेचा निश्वास सोडला. नक्की ना? बाकीचं शीलाबाई. नाही ग आई, झोप तू, अंजू शीलाबाईंना झोपवत म्हणाली आणि तिनं त्यांना मिठी मारली. रुद्रांश रिलॅक्स होऊन तसंच खाली झोपून राहिला. थोड्याच वेळात शीलाबाई घोरायला लागल्या. अंजू हळूच बाजूला झाली. रुद्रांशही आवाज न करता उठला. त्यानं अंजूचा हात पकडला. काय करताय, तिनं हळूच हात मागे घेत विचारलं आणि डोळे मोठे करून शीलाबाईंकडे इशारा केला. बाहेर चल, तो पण हळूच म्हणाला. ती घाबरून नकारात्मक मान हलवत नाही म्हणाली. त्यानं तोंड बारीक केलं. ती हसली. दोघेही अलगद पावलांनी बाहेर आले. अंजूने हळूच दरवाजा लावला. रुद्रांश अंजूला घेऊन टेरेसवर आला. ही काय वेळ आहे का भेटण्याची, सकाळी भेटलोच असतो ना, आई उठली तर, ती थोडंसं ओरडत म्हणाली. हो, पण मला भेटायचं होतं ना. कशासाठी, अंजूनं हाताची घडी घालत विचारलं. रुद्रांश गालामध्ये हसला. आता हे पण मीच सांगायचं का, तो तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढत म्हणाला. ती त्याला एकदम चिकटली गेली तशी नखशिकांत शहारली. ती गडबडून मागे होणार तेच त्यानं पुन्हा तिला जवळ ओढलं. त्याच्या शरीराच्या उबदार स्पर्शानं तिच्या अंगभर आता गोड शिरशिरी येऊन गेली. अंजू थोडीशी मागे झाली आणि मग त्याच्या गळ्यामध्ये हात टाकून लाजत म्हणाली. दिवसेंदिवस तुमची डिमांड वाढत चालली आहे, असं नाही वाटत का तुम्हाला? हो, मग वाढणारच ना. दिवसेंदिवस आता तू अजून माझ्या जवळ येत चालली आहेस ना. आपलं प्रेमही बहरतच चाललं आहे. बस थोडेच दिवस आणि मग तू कायमची माझीच होऊन जाशील. मला तर आत्तापासूनच गुंफून जायचे तुझ्या प्रेमात, तो तिच्या नजरेत बघून गहिऱ्या आवाजात म्हणाला. दोघेही क्षणभर हरवले एकमेकात. आणि जर मी तुमची होण्याआधीच, अंजू बोलता बोलता थांबली. रुद्रांशनं घाबरून तिच्या तोंडावर हात ठेवलेला होता. असं अभद्र परत बोलायचं नाही, तो गंभीर होत म्हणाला. आवाजही उंचावला होता. त्याच्या नजरेतली भीती नापली तिनं. तिला उगीच बोलून गेल्यासारखं वाटलं. अंजू त्याचा हात बाजूला करून त्याला बरं वाटण्यासाठी म्हणाली. अहो, मी बोलत होते की मी आधीच माझा निर्णय बदलला तर मी असं बरं होऊन देईन. बरं ते सोड, मला झोपायचंय, तो विषय बदलत म्हणाला. नजरेत मिश्किल भाव होते. झोपा की मग, मी कुठे थांबवले तुम्हाला, ती त्याची नजर टाळत म्हणाली. गाल लागलीच लाल झाले होते तिचे. मला खुश तरी कुठे केलंयस, तो तिच्या चेहऱ्यावर कुरवाळत म्हणाला. तसं तिनं शहारून तिचे हात खाली घेतले. त्याच्या स्पर्शाच्या जादूतून बाहेर येऊन ती नॉर्मल होत म्हणाली. म्हणजे तुला माहिती आहे मी काय बोलतोय ते, तो मुश्किल हसत म्हणाला. तिनं त्याच्यावर नजर रोखत विचारलं. काही जबरदस्ती आहे का? तसं समज हवं तर, तो तिला जवळ ओढत बोलला. ती काही बोलण्याच्या आतच तिच्या नाजूक ओठांवर त्याचे नरम ओठ टेकले गेले. पुढच्या सेकंदात तिच्या शरीरातून गोड लहरी वाहू लागल्या. तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले. त्यानंही त्याचे दोन्ही हात तिच्या भोवती घट्ट गुंफले. त्याच्यासोबत ती हळूहळू त्याच्या गोड विश्वात हरवून गेली. रुद्रांश रूममध्ये येऊन सौरभजवळ गेला. तो गाढ झोपेत होता. तो हळूच बेडच्या बाजूला बसला. त्यानं तिथल्या चोरकप्प्यातून त्याची ब्रीफकेस बाहेर काढली. त्यातली सगळी कागदपत्रं तो अर्धा तास चेक करत होता. तो या कागदपत्रांसाठी तो माणूस का मागे लागेल? गिरीशचा आणि इतर मामूली क्रिमिनल्सचा तर डेटा आहे यात. सगळ्यांना पकडलंय. मला वाटलेलं कोणी मोठा माणूस हाती लागेल यामुळे, पण यात तर तसं काहीच नाही. मग त्या माणसालाही कागदपत्र का हवीत? रुद्रांशनं स्वतःशीच बोलून पुन्हा सगळी कागदपत्र चेक केली. मध्येच त्याला काहीतरी क्लिक झालं. तो बॅग बघत म्हणाला. कागदपत्रांचं तर नाव पण काढलं नाही त्यानं. लास्ट टाईम हमला नक्की गिरीशनी करवला असणार, त्याच्या विरोधातले पुरावे मिळवण्यासाठी. आणि हा माणूस फक्त बॅग मागतोय म्हणजे? त्याला आता संशय आला. रुद्रांश पटकन टेरेसवर गेला. तिथे त्याच्या जिमच्या साहित्यामध्ये काही बॉक्सेस पडलेले होते. रुद्रांश प्रत्येक बॉक्स चेक करू लागला. त्याला एका बॉक्समध्ये एक ब्लॅक कलरची स्कूल बॅग भेटली. त्यानं रूममध्ये येऊन बॅग व्यवस्थित चेक केली. त्यात काहीच नव्हतं. तो ती बॅग बाजूला ठेवणार तसं त्याच्या हाताला काहीतरी जाणवलं. हे काय आहे? तो नीट चेक करत म्हणाला. त्यामध्ये एक पेन ड्राईव्ह होता. ओ, म्हणून बॅग हवी होती तर, तो विजयी हसत म्हणाला. त्यानं पटकन त्याचा लॅपटॉप ऑन करून पेन ड्राईव्ह कनेक्ट केला. त्यामध्ये 2-3 फोल्डर्स होते, ज्यात खूप साऱ्या फाईल्स होत्या. त्यानं एक ओपन करून बघितली.
तो आता जसजसा वाचत होता तसतसा हादरत चालला होता. त्यानं पटपट बाकीच्या फाईल्स पण ओपन करून बघितल्या. त्याला आता चांगलाच घाम फुटलेला होता. हे कसं शक्य आहे? ही इन्फॉर्मेशन जर त्या माणसाला भेटली तर? पण ही इन्फॉर्मेशन या पेनड्राईव्हमध्ये आलीच कशी? कुणी दिली तर नसेल? पण कुणी? रुद्रांश घाबरून स्वतःशीच बडबडत होता. त्यानं लॅपटॉप बंद केला आणि मोबाईल घेऊन कॉल केला. हॅलो मुकेश, मला आत्ताच्या आत्ता भेट स्टेशनमध्ये. रुद्रांश त्याचे कपडे बाहेर काढत म्हणाला. का सर, काही गडबड? मुकेशनं झोपलेल्या आवाजात विचारलं. तू ये मग सांगतो मी, रुद्रांश पॅन्ट बदलत म्हणाला. राहुल? मुकेश. नको, तू एकटाच ये, रुद्रांश त्याला मध्येच तोडत म्हणाला. ओके सर, मुकेश म्हणाला. रुद्रांशनं कॉल कट केला. अंगावरचा शर्ट बदलून तो घराबाहेर पडला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.